नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमाद्वारे आपण विविध आजारांची, त्यांवरील उपचारांची माहिती जाणून घेतो. आजचा विषयही अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रेक्षक हो, आपलं हृदय हा आपल्या शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. कारण हृदयापासूनच इतर अवयवांना रक्तपुरवठा होतो. त्यामुळे हृदयाचं आरोग्य राखणं आवश्यक असतं. ते नेमकं कसं राखावं, हृदयाचं आरोग्य कसं बिघडत जातं, याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे हृदयरोग आजारांविषयी माहिती, जी देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर अभय सोमाणी. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर अभय सोमाणी हे प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ असून पुण्यातील वानवडी येथे असलेल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांना या क्षेत्रात 20 वर्षांहून अधिक प्रदीर्घ असा अनुभव आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी आणि युरोपियन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीचे ते फेलो आहेत. गेल्या 2 दशकात त्यांनी कार्डियक कॅथेटरायझेशन आणि एन्जिओग्राफी, कॉम्प्लेक्स एन्जिओप्लास्टी आणि स्ट्रक्चरल हार्ट या हृदयरोग चिकित्सा विषयात व्यापक आणि प्रदीर्घ असा अनुभव मिळवलेला आहे. विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी असतात आणि हृदयरोगाशी संबंधित विविध विषयांवर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ते मार्गदर्शन करतात. डॉक्टर, चर्चेच्या सुरुवातीला आपल्याकडून हे जाणून घ्यायचंय की मानवी हृदय नेमकं कसं असतं, आपल्या हृदयाची रचना नेमकी कशी असते? आपलं हृदय म्हणजे सर्वात महत्वाचा ऑर्गन. जसं तुम्ही म्हटलं ऑलरेडी, हृदय आणि ब्रेन हे 2 महत्वाचे ऑर्गन आहे. हृदयाला आपल्याला 4 कप्पे असतात किंवा 4 चेंबर्स असतात. 2 एट्रियल चेंबर्स किंवा अपर चेंबर्स आणि 2 व्हेंट्रिक्युलर चेंबर्स असतात. खालच्या 2 चेंबर्स मधनं मोठ्या रक्तवाहिन्या निघतात, जे हृदयाला आणि बाकी शरीराला ब्लड पुरवठा देते. हृदयाचे 4 महत्वाचे अजून हे असतात, म्हणजे काय की हार्ट वाल्व्स एक आहे. सेकंड थिंग इज हृदयाला रक्तपुरवठा पोहोचवणाऱ्या रक्तवाहिन्या, ज्याला आपण करोनरी आर्टरीज म्हणतो. मग आहे हृदयाचे वाल्व्स आणि चौथा आहे कंडक्शन सिस्टम ऑफ द हार्ट आणि मसल्स ऑफ द हार्ट. या 4 गोष्टी इम्पॉर्टंट असतात हृदयाच्या स्वतःच्या, ज्याच्याकडनं त्यांनी फुल डे फंक्शन करतात. ऑलमोस्ट 1 लाखदा हृदय बीट होतं दिवसातनं आणि जवळपास 7 ते 7.5 हजार लिटर रक्तपुरवठा दिवसभरात हृदयामधनं बाहेर जातं आपल्या बॉडीमध्ये. अगदीच डॉक्टर, आपण दिलेल्या माहितीनुसार हृदय हा खरोखर आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा अवयव आहेच. डॉक्टर, जेव्हा हृदय विकाराचा झटका येतो तेव्हा नेमकं काय होतं आणि त्यासाठी नेमके कोणते घटक कारणीभूत ठरतात? हृदयविकाराचा झटका म्हणजे काय की हार्ट अटॅक, ज्याला आपण म्हणतो की हार्ट अटॅक आलेला आहे. याच्यात सिम्पटम्स काय आहे आणि काय रिस्क फॅक्टर्स आहे. रिस्क फॅक्टर्स मध्ये काही मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात, काही नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात. मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणजे काय की डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, स्मोकिंग आहे, कोलेस्ट्रॉल आहे. या गोष्टीला आपण थोडंसं मॉडिफाय करू शकतो, चेंज करू शकतो. आपण चेंज काय करू शकत नाही, एज आहे, व्हॉट सेक्स और व्हॉट जेंडर वी आर, मेल जेंडर, फिमेल जेंडर. फिमेल्स मध्ये हृदय विकार थोडं कमी प्रमाणात होतं ऍज कम्पेअर्ड टू मेल जेंडर्स मध्ये. जेनेटिक मेकअप ऑफ द बॉडी आणि फॅमिली हिस्ट्री या गोष्टींना आपल्याला काही मॉडिफाय करता येत नाही. तर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आर इम्पॉर्टंट. याला आपण जर का नीट सांभाळलं तर मग हृदयरोगाचे झटके होण्याचे चान्सेस कमी आहे. आता थोडंसं आपण बोलू सिम्पटम्स ऑफ हार्ट अटॅक, म्हणजे हृदयविकाराचे झटके म्हणजे काय की सिम्पटम्स म्हणजे काय की जेव्हा आपल्याला हृदयाला रक्त पुरवठा कमी पडतं तेव्हा आपल्याला छातीवर दाब पडणे, छातीवर प्रेशर येणे, छातीवर असं वाटतं की काहीतरी दबाव ठेवलेला आहे, काहीतरी दगड ठेवलेला आहे. आणि जेव्हा आपण एक पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी चालू करतो त्यावेळेस आपल्याला त्रास चालू होतो. एक पर्टिक्युलर लेवल नंतर त्रास चालू होतो, याला आपण म्हणतो अंजायना. आणि सडन कार्डियक हार्ट अटॅक म्हणजे काय की जेव्हा या प्रक्रिया इमर्जन्सी मध्ये किंवा सडनली होतात तेव्हा आपण हार्ट अटॅक म्हणतो. यावेळेस अपार्ट फ्रॉम दुखणं, दरदरून घाम येणे होऊ शकतं. काही वेळेस पेन रेडिएट होऊ शकतं. रेडिएशन म्हणजे काय की नुसतं हृदयामध्ये नाही पेन, पण आपल्याला लेफ्ट हँड, राईट हँड, लेफ्ट शोल्डर, राईट शोल्डर, जॉ म्हणजे जबड्यांवरती पेन होणं, चोकिंग सेन्सेशन वाटणं, या सगळ्या सिम्पटम्स हृदयविकारामध्ये होऊ शकतात. जर का छातीत खूप दुखलं आणि खूप दरदरून घाम आला तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला हार्ट अटॅक आलेला आहे. कधी कधी काय होतं की हृदय म्हटलं की पोटाच्या वरच्या भागाला हृदय असतो किंवा लेफ्ट साइड ऑफ द हार्ट, चेस्टच्या वरती असतं. पण समटाइम्स सिम्पटम पोटाच्या खालच्या बाजूला पण वाटू शकतात आणि त्यावेळेस आपण बऱ्याचदा ऍसिडिटी म्हणून मिस्टेक करतो. तर हे न करता आपण योग्य ती ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे
इमिजिएटली जाऊन हॉस्पिटलमध्ये ईसीजी करायला पाहिजे आणि हृदयाचा अटॅक आहे का नाही आहे हे शहानिशा करायला पाहिजे आणि मग आपण अज्युम करायला पाहिजे की आपल्याला हार्ट अटॅक नाही आहे. बऱ्याचदा हा इम्पॉर्टंट टाइम गमावल्यामुळे आपल्याला मोठं नुकसान होऊ शकतो. अगदीच डॉक्टर, आपण हृदयविकाराचा झटका येतो म्हणजे नेमकं काय होतं, त्याची लक्षणं काय असतात याबाबत माहिती दिली. खरं तर आपलं हृदय हे अतिशय नाजूक असतं आणि तेवढंच गुंतागुंतीचंही असतं. त्यातली प्रत्येक नस ही आपल्या सुदृढ आरोग्यासाठी, आपल्या संपूर्ण शरीरासाठी आवश्यक असते. डॉक्टर, हृदयरोग नेमके कोणकोणते आहेत? हृदयरोग म्हणजे बरेचसे आता जसं म्हटलं मी पार्ट्स ऑफ हार्ट याच्या प्रत्येक गोष्टीला जर का त्रास झाला तर याला हृदयरोग म्हणणार आपण. म्हणजे काय, नुसतं हार्ट अटॅक म्हणजे हृदयरोग का नाही. हे हार्ट अटॅक एक प्रकार झाला हृदयरोगचा. काही वेळेस वाल्व्स खराब झालेले, काही वेळेस स्नायू खराब झालेले हार्टचे, काही वेळेस इलेक्ट्रिकल सिस्टीम किंवा कंडक्शन सिस्टीम ऑफ द हार्ट मध्ये प्रॉब्लेम आहे. या सगळ्यांमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे हृदयाचे आजार होऊ शकतात. काही वेळेस खूप जास्त ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, त्याच्यामुळे सडन कार्डियक फेलियर होऊ शकतं. सडन कार्डियक डेथ म्हणून एक असतं, ज्याच्यात इलेक्ट्रिकल कंडक्शन सिस्टीम मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर सडनली पेशंट दगावू शकतात. तरी अपार्ट फ्रॉम दिस काही गोष्टी आपल्याला जन्मताच त्रास होऊ शकतात. त्याला आपण म्हणतो कंजॅनिटल हार्ट डिसीज. जसं आपण ऐकतो की होल आहे हार्टमध्ये, हृदयामध्ये, वरच्या चेंबर्स मध्ये, एएसडी म्हणतो खालच्या चेंबर मध्ये, व्हीएसडी म्हणतो. काही रक्तवाहिन्या गुंतागुंतीचे असू शकतात. याला आपण म्हणतो टीजीए किंवा असोसिएटेड एनॉमलीज असू शकतात. तर याला म्हणतो आपण कंजॅनिटल हार्ट डिसीज, जे जन्मताच आपल्याला होऊ शकतात. काही आजार आपल्याला वयामानानुसार होऊ शकतात, जसं म्हणतो आपण डिजनरेशन. त्याच्यामध्ये आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टम ऑफ द हार्ट मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतं, कंडक्शन एबनॉर्मलिटीज होऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टी हृदयरोग मध्ये येऊ शकतात. अगदी जन्मापासूनच आपल्याला हृदयरोग असण्याची शक्यता असू शकते असं आपण सांगितलं, जे खरोखर गंभीर आहे. आज जर आपण हृदयविकाराच्या झटक्याबाबत बोललो तर पूर्वी एक वयाची 60 ओलांडली की हृदयविकाराचा झटका येऊ शकतो अशी भीती असायची. आता मात्र विशीतल्या तरुणांना सुद्धा हार्ट अटॅक येतोय, जे एक अतिशय गंभीर आहे. डॉक्टर, आपण हृदयविकाराच्या झटक्याची काही लक्षणं सांगितलीत. जी लक्षणं जाणवली की आपल्याला झटका आलाय असं आपण समजून जायचं असं आपण म्हणालात. पण हा झटका, हा हार्ट अटॅक आपण थांबवू शकतो का? हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपल्याला कोणती लक्षणं जाणवतात? असं जसं आपण म्हटलं तर तुम्ही म्हटलं की विशीत पण हल्ली हार्ट अटॅक येतो. येस, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे नक्कीच. काही विशेष कारणीभूत आहे याच्यासाठी. स्मोकिंग म्हणून एक इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे. हल्ली लोकांना सिगरेट पिणं म्हणजे फॅशन झालेलं आहे. तर स्मोकिंग इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ यंग हार्ट अटॅक लोकांमध्ये. जर का आपण सिंगल सिगरेट ऑल्सो कॅन समटाइम्स बी हार्मफुल अँड इट कॅन कॉज प्रॉब्लेम ऑफ हार्ट अटॅक. काय होतं स्मोकिंगमुळे, कोकेनमुळे आणि त्याच्यामुळे काय हृदयाच्या आतले लाइनिंग, ज्याला आपण एंडोथिलियम म्हणतो, या एंडोथिलियमला इजा पोचते. एंडोथिलियमला इजा पोचल्यामुळे आपलं बॉडी त्याच्यावरती काहीतरी ऍक्ट करायला बघतो आणि इन दॅट प्रोसेस तिथे कोलेस्ट्रॉल आणि ब्लडचे काही डिपॉझिट्स येतात आणि मग ती रक्तवाहिनी बंद पडते. याच्यामुळे यंग हार्ट अटॅक येऊ शकतो. यंग हार्ट अटॅक इज मोर सिरियस देन एल्डरली पर्सन. कारण कधी कधी काय होतं, जसं जसं आपल्याला हृदयाचा त्रास वाढत जातो वयामानानुसार काही कोलॅटरल डेव्हलप होतात. त्याच्यामुळे मोठे लोक किंवा अडल्ट टू सम एक्सटेंट ऑफ प्रोटेक्टेड फ्रॉम डाईंग. पण यंग हार्ट अटॅक कॅन बी व्हेरी फेटल किंवा खूप जास्त नुकसान होऊ शकतं यंग हार्ट अटॅकमुळे. आता हे जाणून घेण्याचे लक्षण आपण ऑलरेडी पाहिलेले. या लक्षण आपल्याला काही असेल तर आपल्याला अर्जंट हॉस्पिटलमध्ये जाणे आणि ईसीजी करून घेणे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. काही वेळेस फर्स्ट ईसीजी नॉर्मल असू शकतं. हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे की एक ईसीजी केला, आपल्याला त्रास कंटिन्यू आहे, ईसीजी पहिला नॉर्मल आहे. काही वेळेस आपण समजतो की डॉक्टरने सांगितलं ईसीजी नॉर्मल आहे, आपल्याला काही घाबरायची गरज नाही. पण जर का आपल्याला रिपीटेड त्रास होत असेल आणि बरं वाटत नसेल तर सेकंड ईसीजी करायला पाहिजे. 1 तासाभराने ईसीजी रिपीट करायला पाहिजे. काही स्पेशल ब्लड टेस्ट असतात, ज्याला आपण ट्रोपोनिन म्हणतो किंवा कार्डियक मार्कर्स म्हणतो. या टेस्ट आपण करून घ्यायला पाहिजे, ज्याच्याने आपल्याला कळतं की बाबा आपल्याला हृदयाला डॅमेज पोचलाय का नाही पोचलेला आहे. आता याच्या डॅमेज पोचलाय नाही पोचलाय हे कळाल्यावर जे महत्वाची ट्रीटमेंट आहे, ऍज अर्ली एज पॉसिबल आपण याला ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. जेव्हा आपल्याला रक्ताची गाठ जमा होते हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आणि अटॅक मोठा आलेला असतो, जेवढं आपण वेळ घालवू तेवढं आपल्याला हार्ट अटॅक मध्ये नुकसान होतं. टाइम इज मसल असं म्हटलं जातं हार्टमध्ये. म्हणजे काय की प्रत्येक अर्धा तास आपण जेव्हा डिले करतो ट्रीटमेंट घेण्यासाठी, आपला हार्ट मसल निकामी होत जातो. याच्यासाठी
अर्जंट ट्रीटमेंट घेणे हे आवश्यक आहे. काही ब्लड थिनिंग मेडिसिन्स देतो आपण इमिजिएटली कॅज्युअलिटीत आल्यावर पेशंट, आणि आपण दोन ऑप्शन देतो. फर्स्ट ऑप्शन म्हणतो आपण थ्रॉम्बोलिसिस किंवा रक्त पातळ होण्याचे इंजेक्शन इमिजिएटली देऊ शकतो, जिथे अँजिओप्लास्टीची सोय नाहीये किंवा प्रायमरी अँजिओप्लास्टीची सोय नाहीये. सपोज पेशंट खूप लांब आहे, खूप पेरिफेरीमध्ये, जिथे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी होत नसेल, तर इथे थ्रॉम्बोलिसिस हा बेस्ट ऑप्शन असू शकतो. सेकंड बेस्ट ऑप्शन किंवा फर्स्ट बेस्ट ऑप्शन वेअर कॅथलॅब इज प्रेझेंट, कार्डिओलॉजिस्ट इज अवेलेबल, किंवा मोठ्या सोयी असतात जिथे हृदयाच्या ट्रीटमेंटसाठी, याला म्हणतो आपण प्रायमरी अँजिओप्लास्टी. प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे काय, की इमिजिएटली हा पेशंट आपण कॅथलॅब मध्ये शिफ्ट करतो. कुठे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे हे बघितलं जातं. ज्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे किंवा जी रक्तवाहिनी 100% बंद आहे, त्या रक्तवाहिन्यांना इमिजिएटली उघडलं जाते. बलून लागले तर बलून, नाही तर स्टेंट टाकून आपण या रक्तवाहिन्यांना उघडतो. याला प्रोसेसला आपण म्हणतो प्रायमरी अँजिओप्लास्टी. ही अतिशय महत्वाची आहे, कारण जेवढ्या लवकर आपण ही अँजिओप्लास्टी करू इन किंवा आफ्टर हार्ट अटॅक, तेवढं हार्टची रिकव्हरी किंवा हार्टचे मसल रिकव्हर होण्याचे चान्सेस असतात आणि हृदयाला डॅमेज कमी होणार, आणि ओव्हर पिरियड ऑफ इयर्स हा पेशंट परत नॉर्मल लाईफ जगू शकतो. जर का आपण खूप वेळ घालवला आणि हार्टचं पंपिंग खूप कमी झालंय, जसं आपण ऐकतो की 25% झालं हार्टचं पंपिंग, 30% झालं, या लोकांना पुढे चालून हार्टचे दम लागणे वगैरे यासारखे त्रास होऊ शकतात. याच्यासाठी आपण म्हणतो की बेस्ट ट्रीटमेंट फॉर हार्ट अटॅक इज प्रायमरी अँजिओप्लास्टी. इट शुड बी डन इन टाइम अँड इमिजिएटली ॲज सून ॲज द सिम्पटम स्टार्ट्स. आपण अँजिओप्लास्टी बाबत सांगितलं, त्याबाबत सविस्तरपणे आपल्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे. पण तत्पूर्वी डॉक्टर, एक सर्वसामान्य असा समज असतो की 3 वेळा जर हृदयविकाराचा झटका आला तर व्यक्ती काही जगत नाही, असा एक समज आहे. याबाबत आपण स्पष्ट करावं की नेमका कोणत्या टप्प्यात रुग्णाला उपचार मिळाले की तो रुग्ण वाचू शकतो, तो सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो. उपचाराबाबत आपण सविस्तरपणे टप्प्याटप्प्याने माहिती द्यावी. मॅडम, 3 वेळा हार्ट अटॅक आल्याने पेशंट जगू शकत नाही असं नाहीये. कुठलाही हार्ट अटॅक सिरियस असतो. फर्स्ट हार्ट अटॅक कॅन ऑल्सो बी व्हेरी सिरियस. जेव्हा हार्ट अटॅक आलेला आहे त्यावेळेसपासनं पेशंटला जीवाला धोका चालू होऊन जातो. इमिजिएट ट्रीटमेंट नाही घेतली तर फर्स्ट हार्ट अटॅक मध्ये सुद्धा पेशंट दगावू शकतो. त्याच्यामुळे 3 वेळा थांबण्याची गरज नाहीये हार्ट अटॅक येण्यासाठी. प्रत्येक हार्ट अटॅक इम्पॉर्टंट आहे. किती छोटे चेंजेस असेल ईसीजी मध्ये किंवा कितीही मोठे चेंजेस असेल, अर्जंट ट्रीटमेंट हा एकमेव पर्याय आहे याच्यासाठी. समटाइम्स हार्ट अटॅक खूप छोटा असतो, ईसीजी मध्ये चेंजेस थोडेसे आहे, पण या लोकांमध्ये विशिष्ट प्रकारचे इलेक्ट्रिकल इनस्टॅबिलिटी तयार होऊ शकते, ज्याला आपण म्हणतो अरिथमियास. या अरिथमियासमुळे सडन कार्डियक डेथ होऊ शकतं, अँड अबाउट 10% ऑफ द हार्ट अटॅक पेशंट डाय बिकॉज ऑफ सडन कार्डियक डेथ और बिकॉज ऑफ अरिथमियास, ventricular tachycardia, ventricular fibrillation, and the commonest time is within first 1 hour of heart attack. तर बऱ्याचदा आपण ऐकतो की बाबा पेशंटला थोडंसं चेस्ट पेन झाला आणि इमिजिएटली पेशंट दगावला, हॉस्पिटल पर्यंत पोहोचलाच नाही. त्याच्यामुळं असं आपल्याला 3 हार्ट अटॅकचा काही विषयच नाही याच्यात. प्रत्येक हार्ट अटॅक महत्वाचा आहे. इमिजिएट ट्रीटमेंट ही एकमेव आणि अतिशय उत्तम ट्रीटमेंट घेणे हा एकमेव पर्याय आहे हार्ट अटॅकसाठी. आता हार्ट अटॅक साठी जसं तुम्ही म्हटलं की टप्प्याटप्प्याने अजून अँजिओप्लास्टी बद्दल माहिती द्या. अँजिओप्लास्टी आणि बायपास या 2 प्रकारचे ट्रीटमेंट ऑप्शन्स आर अवेलेबल जेव्हा आपल्याला काही प्रकारचे ब्लॉकेज होतात. आता आपण ऐकतो बऱ्याचदा की पूर्वी खूप लोकांचे बायपास होत होते, पण विथ ऍडव्हान्सेस इन अँजिओप्लास्टी एवढं प्रक्रियेत अँजिओप्लास्टीचं हे पुढे झालेलं आहे की ऍडव्हान्सेस झालेलं आहे की याला वेगवेगळ्या प्रकारचे अँजिओप्लास्टी करता येतात आपल्याला. जसं कॅल्सिफाईड वेसल्स होते, आधी आपण यांना बायपासला पाठवायचो, पण आता वेरियस टेक्निक्स अवेलेबल ज्याच्याने आपण कॅल्शियम वरती मात करू शकतो. जसं रोटा ॲब्लेशन आहे, लिथोट्रिप्सी आहे, लेझर्स आहे. या टेक्निक्सनी आपण कॅल्शियमला डिझॉल्व्ह करू शकतो, कॅल्शियमला ब्रेक करू शकतो आणि मग अँजिओप्लास्टी करता येते. आधी एक स्टेंट म्हटला तर आपल्याला वाटायचं बास झालं, पण आता आपण विथ ऍडव्हान्सेस इन टेक्नॉलॉजी, विथ ऍडव्हान्सेस इन ट्रीटमेंट, मल्टीवेसल अँजिओप्लास्टी किंवा महत्वाचे लेफ्ट मेन अँजिओप्लास्टी सुद्धा करू शकतो. एकाच पेशंट मध्ये 4 स्टेंट 5 स्टेंट लागणं हे सुद्धा कॉमन आहे आता. आणि बेस्ट पार्ट ऑफ अँजिओप्लास्टी इज ॲज सून ॲज पेशंट अँजिओप्लास्टी झाली, पेशंट कॉन्शियस असतो थ्रूआउट द प्रोसिजर, आफ्टर द प्रोसिजर, अँड सेकंड डे आयसीयूच्या बाहेर जाऊ शकतो इफ एव्हरीथिंग इज ओके, अँड थर्ड डे पेशंट डिस्चार्ज होऊ शकतात. काही वेळेस एका दिवसात सुद्धा पेशंट घरी जाऊ शकतात आफ्टर अँजिओप्लास्टी इफ पेशंट इज व्हेरी व्हेरी स्टेबल.
तर आता ऍडव्हान्सेस आहे ना अँजिओप्लास्टी अपार्ट फ्रॉम कॅल्शियम अजून काय ऍडव्हान्सेस झालेलं आहे की इमेजिंग टेक्निक्स म्हणजे काय की ज्याच्यात आपण रक्तवाहिन्या आतनं बघतो, लिटरली आपल्याला रक्तवाहिन्या आतमध्ये कसे हे दिसतात. इमेजिंग टेक्निक मध्ये आपल्याकडे आहे ओसीटी, आयवस किंवा रेडिओ स्पेक्ट्रोस्कोपी म्हणून आहे. या गोष्टी अवेलेबल आहे सध्याला. आयवस म्हणजे काय इंट्राव्हास्क्युलर अल्ट्रासाऊंड, त्याच्यातनं आपल्याला रक्तवाहिनीसाठी बघण्यासाठी जो कॉन्ट्रास्ट लागतो तो पण ऑलमोस्ट न लागतो, म्हणजे किंवा विदाउट कॉन्ट्रास्ट अँजिओप्लास्टी करू शकतो. सो दिस इज अ मोस्ट बिगेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ युझिंग आयवस. काही किडनीचे पेशंट असतात ज्यांना क्रिएटिनिन जास्त आहे, या लोकांमध्ये आपण जेव्हा आयवस गायडेड अँजिओप्लास्टी करतो त्यावेळेस आपल्याला खूपच कमी कॉन्ट्रास्ट लागतं. काही वेळेस आपल्याला 4 ते 5 सीसी कॉन्ट्रास्ट मध्ये आपली अँजिओप्लास्टी कंप्लीट होऊ शकते. डॉक्टर, आपण एंजिओप्लास्टी बाबत आम्हाला आता माहिती दिलेली आहे. त्यामध्ये कोणते कोणते ॲडव्हान्स टेक्निक्स आलेले आहेत, आधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत, त्याबाबतही आपण माहिती दिली. हृदयविकाराच्या झटक्या व्यतिरिक्त सामान्यपणे कोणते हृदयासंबंधित आजार होऊ शकतात, थोडक्यात सांगा. हृदयविकार अपार्ट फ्रॉम हृदयविकार आपल्याला बाकीचे आजार म्हणजे जसं मी म्हटलं वाल्वचे आजार हे होऊ शकतात. वाल्वचे आजार म्हणजे काय की जे झडप असतात हृदयाचे, त्याला 4 झडप असतात हृदयाला, याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. या झडपांमध्ये काय होऊ शकतं की एओर्टिक स्टेनोसिस, ज्याच्यात वाल्व छोटे झालेले आणि कॅल्सिफाईड झालेले, याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. जसं दम लागणं आपल्याला किंवा सिनकोप म्हणतो आपण, मल्टिपल एपिसोड ऑफ सिनकोप, कारण रक्त पुरवठा बाहेर जात नाही हृदयापासनं, पण तर लेफ्ट वेंट्रिकल पासनं जे एओर्टा मधनं जाऊन जे ब्रेनला ब्लड सप्लाय व्हायला पाहिजे तो ब्लड सप्लाय होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला लॉस ऑफ कॉन्शियसनेस किंवा सिनकोप होऊ शकतो. तर याला आपण म्हणतो की सिव्हिअर एओर्टिक स्टेनोसिस. काही वेळेस वाल्व मध्ये लिकेज वाढतं, काही वेळेस मायट्रल वाल्वचे प्रॉब्लेम होऊ शकतात, ज्याच्यात वाल्व छोटं होऊ शकतं, ज्याला आपण म्हणतो मायट्रल स्टेनोसिस, किंवा सिव्हिअर मायट्रल रिगर्जिटेशन, ज्याला आपण म्हणतो सिव्हिअर मायट्रल रिगर्जिटेशन. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की दम लागणे आणि लेफ्ट साइड ऑफ द हार्टची प्रेशर्स वाढणे, तसंच लेफ्ट एट्रियम मध्ये प्रेशर वाढून हृदयाच्या भोवती पाणी जमा होणे किंवा लंग्स मध्ये पाणी जमा होणे हे होऊन दम लागू शकतं. याला आपण मायट्रल रिगर्जिटेशन म्हणतो. तसंच आपल्याला बाकीचे आजार होऊ शकतात, जसं एओर्टाचे आजार होऊ शकतात की रक्तवाहिनी खूप मोठी झालेली किंवा खूप आकुंचन पावलेली आहे, जसं इन टाकायसूस आर्थरायटिस. अॅन्युरिझम ऑफ एओर्टा म्हणतो आपण, ज्याच्यात रक्तवाहिन्या कोलेस्ट्रॉल डिपॉझिट्समुळे मोठ्या होतात. या गोष्टींमुळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात रक्तवाहिन्याचे आणि त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यात ब्लिडिंग होऊ शकतं, सडनली त्रास होऊन पेशंट दगावू शकतो. अपार्ट फ्रॉम दिस हार्ट वाल्व्स आणि एओर्टाचे आजार, बाकीचे आजार जसं कंडक्शन सिस्टीमचे आजार. कंडक्शन सिस्टीम म्हणजे काय, जसं करंट, एक ट्यूबलाइट चालू करण्यासाठी आपल्याला करंट लागतं, तसे कंडक्शन सिस्टीम हार्ट चालण्यासाठी जे सिस्टीम असते त्याला आपण इलेक्ट्रिकल सिस्टीम किंवा कंडक्शन सिस्टीम ऑफ द हार्ट म्हणू शकतो. याचे आजार होऊ शकतात. डॉक्टर, आपण हृदयविकाराच्या झटक्या व्यतिरिक्त कोणकोणते हृदयासंबंधित आजार होऊ शकतात याबाबत आपण माहिती दिलेली आहे. अनेकदा आपण असं ऐकतो की एखादा रुग्ण हॉस्पिटलाइज झाला, म्हणजे रुग्णालयात दाखल झालाय कारण त्याचा हार्ट फेल झालंय. हे हार्ट फेल होतं म्हणजे नेमकं काय होतं डॉक्टर, थोडक्यात सांगा. हार्ट फेलियर म्हणजे काय की ब्लड सप्लाय फ्रॉम द हार्ट बाहेर नाही जात. हे कशामुळे होऊ शकतं, हार्टचे सिस्टॉलिक डिस्फंक्शन किंवा हार्टमध्ये ब्लड कमी येत आहे किंवा रिलॅक्सेशन अबनॉर्मॅलिटी, ज्याला आपण म्हणतो डायस्टोलिक डिस्फंक्शन. याच्या दोन्ही कारणांमुळे आपल्याला हार्ट फेल होऊ शकतं. सिस्टॉलिक डिस्फंक्शन, डायस्टोलिक डिस्फंक्शन दोन्ही अबाउट 50-50% कॉमन आहे. सिस्टॉलिक डिस्फंक्शन म्हणजे काय की पंपिंग कमी झालेलं आहे हार्टचं. पंपिंग कशामुळे कमी होऊ शकतं, पंपिंग कमी होऊ शकतं, खूप मोठा अटॅक येऊन गेलेला आहे, मल्टिपल अटॅक्स आलेले, मल्टिपल वाल्वचे प्रॉब्लेम्स आहे, मल्टिपल कंडक्शन सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे, लेफ्ट वेंट्रल ब्रांच ब्लॉक प्रॉब्लेम आहे, अशा किंवा मायोकार्डायटिस, मसल डॅमेज झालेलं आहे, किंवा सर्टन कंजायटल हायपोट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी किंवा सम जेनेटिक मेकअप असतात ज्याच्यामुळे हृदयाचं मसल वीक होऊन जातं. त्याच्यामुळे पाहिजे तेवढं हार्ट मधनं ब्लड बाहेर जात नाही. याच्यामुळे जो प्रॉब्लेम होतो याला आपण म्हणतो हार्ट फेलियर. आणि डायस्टोलिक डिस्फंक्शन म्हणजे ज्याच्यात हार्ट रिलॅक्स होत नाही,
काही आजार जसं ओबेसिटी आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, इस्केमिक हार्ट डिसीज आहे, या सगळ्यांमध्ये कधी कधी काय होतं की हार्टचं रिलॅक्सेशन मध्ये प्रॉब्लेम आहे. हार्ट रिलॅक्स नाही झाला तर त्याच्यात ब्लड येणार नाही, ब्लड आलं नाही तर बाहेर नीट जाणार नाही. याच्यामुळे होणारे जे प्रॉब्लेम आहे याला आपण म्हणतो डायस्टोलिक हार्ट फेलियर. याच्यात सिम्पटम्स काय असू शकतात? सिम्पटम असू शकतात मोस्ट इम्पॉर्टंट दम लागणे. आपल्याला एक विशिष्ट पावलं चाललंय किंवा चालताना दम लागतो, थोडस चालताना दम लागणं, जिने चढताना दम लागणं, छाती भरून येणे, पायावर सूज येणे, पोटावर सूज येणे, असायटिस ज्याला म्हणतो आपण, लॉस ऑफ ऍपेटाईट म्हणतो, वजन कमी होणे, या सगळ्या कार्डियक कॅचेक्सिया होणे, या सगळ्या सिम्पटम्स आहे हार्ट फेलियर रिलेटेड सिम्पटम्स. खरं तर हा विषय फार सखोल आहे, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी थांबावं लागणार आहे. डॉक्टर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. थँक्यू मॅडम. आणि हार्ट रिलेटेड काही सिम्पटम्स असेल, काही प्रॉब्लेम असेल तर रुबी हॉल आणि आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा. बेस्ट ट्रीटमेंट मिळण्यासाठी रुबी हॉल हा एकमेव पुण्याचं ठिकाण आहे. थँक्यू. अगदीच प्रेक्षक हो, आपल्याला डॉक्टरांकडून उपचार करून घ्यायचे असतील, त्यांच्याकडून काही सल्ला हवा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपण नक्कीच संपर्क साधू शकता. आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा झी 24 तास.